गुड इव्हनिंग मित्रांनो. बघा इयत्ता 10वीचे विद्यार्थी, आज आपण 5.3 मधली सगळी गणितं करणार आहोत, कारण सोपी आहेत. 6 ते 7 गणितं आहेत, सोपी आहेत, त्यामुळे आज सगळी करणार आहोत. लक्ष द्या. राईट अ सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट नंबर ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी अँड सी. इनसाइड फ्रॉम राईट नंबर बी नंबर अँड नंबर सी. ओके, पहिल्या घटना लिहायच्या आणि त्याच्यानंतर त्याचे सॅम्पल स्पेस लिहायचे आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहायचे. ओके, पहिलं वर्क दिलं तुम्हाला, ऑन डाय इज रोल्ड, एक फासा फेकला असता. खालील प्रत्येक गटासाठी नमुना अवकाश आणि एस यातील नमुना घटकांची संख्या लिहा. नंबर ऑफ एस लिहा, ए बी सीच्या घटना लिहा, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी लिहायचं. 3 मार्काला असं गणित येतं बघा. एक दिलं आपल्याला, पहिलं दिलं आपल्याला 1 डाय इज रोल. पहिलं गणित मी डायरेक्ट वाचूनच लिहितोय. 1 डाय इज रोल म्हणजे एक फासा फेकला असता. सी 5.3 5.3 दिसत आहे ते तुम्हाला, बघा क्लिअर नाही दिसत आहे. हा 5.3. ओके, एक फासा फेकला असता. सपोज सॅम्पल स्पेस म्हणजे एस, नमुना अवकाश. तुम्ही लिहायचं नमुना अवकाश लिहिलं तरी चालेल, एस लिहिलं तरी चालेल. मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांनी दोघांनी हे लिहिलं तरी चालेल. एक फासा फेकला म्हणजे एक डाईस फेकल्यानंतर त्याच्यावर मोस्ट ऑफ काय येतं रे? मोस्ट ऑफ काय येतं? 1 2 3 4 5 6 असं येतं, बरं ना. हे झालं तुमचं एस. मग नंबर ऑफ एस म्हणजे घटकांची संख्या. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे बघा, 1 2 3 4 5 6. मग ते लिहायचं 6. आता लिहायचं इव्हेंट ए, ज्याला मराठीत बोलतात घटना ए. घटना ए तुम्हाला काय दिलेली आहे बघा. पहिलं दिलं तुम्हाला इवन नंबर ऑर द अप्पर फेस. इवन नंबर ऑफ ऑन द अप्पर फेस. वरच्या पृष्ठभागावर काय समसंख्या मिळणे. वरच्या हे लिहायला लागतं तुम्हाला, जे तिथे दिलेलं असतं. भागावर समसंख्या मिळणे. आता समसंख्या मिळणे म्हणजे इथे लिहायचं आपण ए लिहिलं ना, इव्हेंट ए. मग ए बरोबर कर्ली ब्रॅकेट समसंख्या कोणत्या रे? ज्या संख्या 2च्या पाड्यात येतात. 1 2 3, मग त्या लिहायच्या 2 4 6. विच इज इवन नंबर 2 4 and 6. सो राईट देअर नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आहेत बघा, 1 2 3. इज दॅट फर्स्ट इव्हेंट. सेकंड, हां आता घटना बी, इव्हेंट बी, ज्याला आपण बोलतो घटना बी. काय दिलंय बघा, दुसरं काय दिलं तुम्हाला, इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस, वरच्या पृष्ठभागावरील संख्या विषम असणे. आता मला सांगा बी बरोबर, बी बरोबर बघा, हे बी आहे ना, माहिती पण बी लिहायचं. आता याच्यातली विषम संख्या कोणती? 1 3 आणि 5. 1 ऑड नंबर, विच इज ऑड नंबर, 1 3 and 5. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. समजलं. तिसरं, इव्हेंट सी. इव्हेंट सी, घटना सी काय लिहिलं, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस.
प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. ओके, म्हणजेच सी बरोबर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या म्हणजे कोणते? विच इज अ प्राईम नंबर. वन इज नॉट प्राईम नंबर, ओनली 2, 2, 3, 5. प्राईम नंबर म्हणजे काय रे? ज्या स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात. विच इज कमिंग फ्रॉम सेम टेबल. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 1, 2, 3. बरोबर आहे. संपलं इथे. पहिलं गणित आपलं संपलं. फर्स्ट कंप्लीट झालं आपलं. सेकंड, आता दुसरं बघा. हे गणित थोडंसं मोठं आहे आणि येतं अशा प्रकारचं गणित परीक्षेला. सी हिअर, 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 फासे एकत्रितपणे फेकले असता, म्हणजे 2 फासे वेगळे आहेत. असे 2 चल्लस घेतल्याने असे थ्रो केले. हे बघा, दिसतंय तुम्हाला? 2 फासे एकाच वेळी टाकले असता. दिसलं का? 2 फासे एकाच वेळी टाकले असता, असे 2 दिले. आता आपल्याला एस लिहूया. पहिला एस याची मोठी असणार. आपल्याला 6, 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 टाइम्स. 1, 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. ओके, असं करूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. प्रत्येकाने या गणिताकडे नीट लक्ष द्या. गणित वाटतं तेवढं सोपंच आहे, पण तुम्ही जरा मिस्टेक केली ना तर काहीही समजणार नाही. त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. समजलं का मी आता काय बोलते? बघा, थ्री, 3, 3, 3, 3, 3, 4, 4, 4, 4, 4, 4, 5, 5, 5, 5, 5, 5, 6, 6, 6, 6, 6, 6. किती इव्हेंट झाले बघा. नंबर ऑफ एस इज इक्वल टू साई 36. सो देअर इज अ 36. इव्हेंट ए, पहिलं इव्हेंट ए, घटना ए काय दिली बघा तुम्हाला. द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. द सम ऑफ द डिजिट्स on upper face on is a multiple of 6. वरील पृष्ठभागावरील संख्या काय? वरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. वरील पृष्ठभागावरील
वरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे. बघा आता कसं माहिती आहे, आता 6चं पट 6 मल्टिपल्स बघा, लास्ट नंबर याची बेरीज, लास्ट नंबर 6 + 6 12 होतं बघा, 12. हां, मग 6च्या टेबलमध्ये असलेली संख्या सगळ्या घ्यायच्या. 6 एके 6, बरं ना, 6 × 1 = 6, 6 एके 6, 6 × 2 = 12, दोनच नंबर येतात बघा. 6 × 3 = 18, यांची बेरीज, ह्याची सम, यांची बेरीज 18 येते का? नाही. मग शेवटची संख्या 6 आणि 6 12 येते. काय लिहिलं आहे? वरील पृष्ठभागावरील. आता हे समजलं तुम्हाला का काय? हे काय ते समजलं का? बघा, 2 फासे फेकले, दोन्ही हातात आपले 2 फासे आहेत. फेकल्यानंतर पहिल्यांदाच 1 1 येऊ शकतं, दुसऱ्यांदा फेकला एका फाशावर 1 येऊ शकतं, दुसऱ्या फाशावर 2 येऊ शकतं. यू हॅव थ्रोन अ थर्ड टाइम, देर हॅव ऑन सरफेस फर्स्ट die 1 and second die 3. परत फेकले, पहिल्या डायवरती 1 आला, सेकंड डायवरती 4 आला, दुसऱ्या भाषावर 4 आला. परत फेकला. असं तुम्ही किती वेळा फेकता माहिती आहे? 36 वेळा, 36 टाइम. यू हॅव थ्रोन दॅट 36 टाइम्स. समजलं? मग आता इथे आपल्याला 6 बघा, 6 कुठे आहेत बघा रे? 5 आणि 1 6, दोघांची बेरीज किती येते? 6. मग हा पहिला घ्या, 1 5. अजून बघा 2 4, असे क्रॉस घ्या, 1 5 2 4 म्हणजे 6, 3 + 3 6, 4 + 2 3 6, 5 + 1 6, क्रॉस आलं बघा. 1 5, देन 2 4, देन 3 3, देन 4 2, देन 5 1. बघा, या प्रत्येकाची बेरीज करा, 6 येते की नाही बघा. या प्रत्येकाची बेरीज करा, 6 येते की नाही बघा. 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि 12. आता 12 आलेली संख्या कोणती आहे बघा? ह्याच्यातली एकच संख्या आहे जिची 12 येते बेरीज, 6 आणि 6. मग ही एक घ्यायची, 6 and 6. आता समजलं असेल तुम्हाला, थोडंफार समजलं नसेल तर परत रिवाइंड करा हे गणित आणि बघा. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. किती आलं बघा? 6. समजलं? आता इव्हेंट बी, इव्हेंट बी समजलं? आता 6 आलं. आता इव्हेंट बी बघा. इव्हेंट बी काय तुमचं रे? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस मिनिमम 10. समजलं? वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. लिहाल ना तुम्ही इथे? मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो बघा. लिहायचं असतं, हे लिहायचं असतं, हे सगळ्यांनी लिहायचं असतं. इव्हेंट लिहायचे असतं. इव्हेंट लिहिली नाही तर मार्क जातात. समजलं? मग असं लिहायचं बघा. इव्हेंट बी काय? द सम ऑफ द डिजिट्स, द सम ऑफ द डिजिट्स, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस is minimum 10, is minimum 10. हां, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 आहे. वरच्या अंकांची बेरीज कमीत कमी
10 आहे. आपले इव्हेंटच मोठे होत आहेत बघा, कारण दोघांच्या पण लिहायला लागत आहेत ना. त्यामुळे आता बी बरोबर, इथे नंबर ऑफ बी लिहायचं नाही बघा, इथे मी कसं ए लिहिले तसं इथे सिम्पली बी लिहायचं. आता कमीत कमी 10 बेरीज असणे, कमीत कमी 10 बेरीज. मग 10 पेक्षा कमी कोणतीही संख्या घ्यायची, समजलं का? कमीत कमी 10 असणे म्हणजे फक्त 10, कमीत कमी 10 असणे, फक्त 10 येणाऱ्या संख्या घ्यायच्या. आता 10 येणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत बघा. 6 आणि 1 7, हे बघा 6 आणि 4 10, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10, 4 आणि 6 10, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10. 10 पेक्षा मोठ्या असल्या तरी चालतात. हां बघा आता, हा 10, हा 10 आला, हा 10 आला. 6 आणि 5 11, 6 आणि 5 11, बरोबर ना. 6 आणि 5 11, 5 आणि 6 11, 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12. म्हणजे 10 पेक्षा मोठ्या संख्या घेतल्या बघा, याची बेरीज 10 येते. देअर ॲडिशन इज 10, देअर ऑल्सो ॲडिशन 10, here also sum काय 10, here 11, 12. number of b is equal to 1 2 3 4 5 6. समजलं? ओके. आता थर्ड काय आलं, थर्ड इव्हेंट. मला वाटत नाही आपली एवढी सगळी गणित होतील, कारण इव्हेंट मोठ्या मोठ्या आहेत. ठीक आहे, जेवढ्या होतील तेवढ्या करूया आपण. दोन्ही पाशावरील अंक समान असणे. इव्हेंट सी काय लिहिलं बघा, द सेम डिजिट ऑन बोथ अप्पर फेस, द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेस. बरोबर आहे, दोन्ही फाशावरील संख्या समान असणे. संख्या समान असणे. सो सी इज इक्वल टू समान असणे बघा, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. बोथ हॅव इक्वल ना. 1 1 इक्वल, 2 2 इक्वल, 3 3 इक्वल, 4 4 इक्वल. समजलं का? 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. नंबर ऑफ सी मी इथे लिहितो, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 6. याच्या खालची लाईन ना, कारण तिथे परत मग दुसरं गणित पाठीमागे घ्यायला लागेल आपल्याला. समजलं का? नाही समजलं असेल तर पुन्हा रिडायल करा. आपलं रिडायलच बोलतोय, परत रिव्हर्स करा आणि बघा. आता बघा काय लिहिलंय, नीट लक्ष द्या गणिताकडे. हे पण गणित परीक्षेला येतं. 3 नाणी फेकली. नाणी 3 हा, 3 3 किती 3 किती 3. बघा, मग तुमचा सॅम्पल स्पेस पहिला काढायचा आपल्याला. एक नाणं फेकलं, 2 3 नाणी फेकली एकत्र एकत्र, 1 2 3. तिन्ही पण थ्रो केल्यानंतर तिन्ही नाण्यांवरती एच 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 मिळालं. पहिल्यावरती पण हेड आला, सेकंडवरती पण हेड आला, थर्डवरती पण हेड आला. ओके. आता याला फिरवा बघा, एच एच पहिल्या नाण्यावर एच आला, दुसऱ्यांदा फेकल्या, सेकंड टाइम यू हॅव टू थ्रोन. एच मिळाला, सेकंडवरती पण एच मिळाला, थर्डवरती टी मिळाला. बघा डिफरंट आहे, हे एक आहे हे वेगळं आहे.
आता याला टीला फिरवायचा, म्हणजे आता इथे लास्टला घेतला ना, नंतर मध्ये घ्यायचा त्याला, आता पुढे घ्यायचा. समजलं का? आता पहिल्यांदा थ्रो केला, तिन्ही नाण्यांवरती एच 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 मिळाला. दुसऱ्यांदा थ्रो केला, पहिल्या याच्यावर एच मिळाला, सेकंड याच्यावर एच मिळाला, तिसऱ्या याच्यावरती टी मिळाला. तिसऱ्यांदा थ्रो केला, पहिल्या याच्यावर एच मिळाला, दुसऱ्या याच्यावर टी केला, तिसऱ्या याच्यावर एच केला. फोर्थ टाईम तुम्ही एच केला, टिफ थ्रो केला, टी मिळाला, एच मिळाला, एच मिळाला. नंतर परत फेकलं, आता हेच परत येतं बघा, हे परत येणार. हे पण कसं आहे ना माहिती आहे का, ते एच 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 आला ना, आता टेल 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 मिळाला, टेल मिळाला, टेल मिळाला, म्हणजे काटा मिळाला, काटा मिळाला, काटा मिळाला. आता याच्यात एच टाका एक. मग अशी कसं इथे आपण टी टाकलं एक, तसं इथे आता एच टाकायचं. टी टी एच. आता एचला फिरवा, टी एच टी. आता पुढे घ्या त्याला. समजलं? 1 2 3 4 5 6 7 8. किती आले बघा? 8. मी तुम्हाला काल वाचायला सांगितलेलं, आठवतं का? ते याच्यामुळे सांगितलेलं का, तर तुमच्या लक्षात येण्यासाठी. सो नंबर एस इज इक्वल टू 8. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. समजलं का? आता 8 आलं. आता तुमच्या इव्हेंट ए, घटना ए. काय आलं तुमचं घटना ए बघा? वरच्या पृष्ठभागावरील कमीत कमी 2 छापा मिळणे. कमीत कमी 2 छापा मिळणे. कंडिशन ए, इव्हेंट ए काय ना, टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. to get at least to head. कमीत कमी काय 2 छापा मिळणे. मग ए इज इक्वल टू कमीत कमी 2 छापा, म्हणजे जास्तीत जास्त किती पण असू शकतात ना. हे बघा, हा एक, याच्यामध्ये 2 हेड मिळालेत, याच्यामध्ये पण 2 हेड आहेत, ह्याच्यामध्ये पण 2 हेड आहेत. झालं, संपलं. ह्याच्यामध्ये 3 आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात ना. मग हा कमीत कमी 2 म्हणजे फायनली 2, आणि 2च्या वरती किती पण मिळालं तरी चालेल. मग 2च्या वेळी इथे 3 आहेत बघा, एच 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 एच. इथे 2 आहेत, एच एच टी. इथे 2 आहेत, एच टी एच. इथे 2 आहेत, टी एच एच. ओके. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. समजतंय का? आता पुढे इव्हेंट बी. दुसरी इव्हेंट एकही छापा न मिळणे अशी आहे. इव्हेंट बी. द नंबर फॉर्म इज डिवायजेबल बाय 3. द नंबर फॉर्म is divisible by 3.
सॉरी 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 दुसऱ्याचीच लिहून ठेवली, पुढच्या गणितातली लिहून ठेवली. सॉरी हा, सॉरी बाळांनो. टू गेट नो हेड, टू गेट नो हेड म्हणजे एकही छापा न मिळणे. एकही छापा न मिळणे. मला वाटतं होतील सगळी गणित. मोठी मोठी आहेत रे, 6 का 7 गणित आहेत एकूण टोटल. एकही छापा न मिळणे म्हणजे काय रे सगळे. बी बरोबर छापा एक पण नाही पाहिजे. सो एकच इव्हेंट अशी आहे बघा, टी टी टी. एक सुद्धा हेड नाही आहे याच्यामध्ये. देयर आर नो हेड. ओके, सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 ओनली. ओके, आता दुसरा घटना सी, इव्हेंट सी. इव्हेंट सी काय दिले बघा, टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. आता दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे अशी संख्या कोणती बघा, सेकंड टाइमला ना. हा बघा, हा इथे सेकंड 1 2, इथे हेड आहे सेकंडला, इथे पण हेड आहे सेकंडला, आणि इथे हेड आहे बघा सेकंडला. इथे छापा आहे दुसऱ्या नाण्यावर, इथे छापा आहे दुसऱ्या नाण्यावर, इथे छापा दुसऱ्या नाण्यावर आहे, इथे छापा दुसऱ्या नाण्यावर. मग सी बरोबर काय लिहिणार बघा, एच 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 टी टी एच एच टी एच टी संपलं. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3 4. समजलं. हां, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला होमवर्कला सेम गणित देतो, होमवर्कला तुम्हाला सेम गणित देतो. ठीक आहे. बघा, अजून 3 गणित राहिली आहेत ना आपली, ती पुढे नंतर घेऊया, उद्या घेऊया आपण, नंतर नेक्स्ट लेक्चरला घेऊया. नाही तर संकीर्णमधलं तुम्हाला होमवर्कला प्रॅक्टिस सेटमधलं म्हणजे सराव संचमधलं पहिलं फर्स्ट, दुसरं प्रयत्न करा, दुसरं एवढंच करा. चला, पहिले 2 करा, 1 आणि 2. बाकीचं आपण काय करूया, उद्या घेऊया. उद्या नाही. उद्या गोकुळाष्टमी आहे, उद्या दहीहंडी आहे. बरोबर आहे, उद्या दहीहंडी आहे, तर उद्या तुम्हाला सुट्टी आहे. तरी पण बघा, एखाद दुसरं मी शिकवलं घरी असेल तर ठीक आहे, बाहेर उद्या कुठे गेलो तर टेन्शन आहे. तरी पण तर उद्या टाकलं तर मी तुम्हाला लेक्चर टाकेन, तुम्ही ठीक आहे. बघूया, उद्या टाकेन मी तुम्हाला लेक्चर. ठीक आहे. आणि ज्यांची फी राहिलेली आहे त्यांनी प्लीज फी भरा. कृपया मला ग्रुपवर नावं टाकायची संधी देऊ नका. ज्यांची फीज भरलेली आहे, ज्यांनी 2-2 हजार फी भरलेली आहे त्यांनीसुद्धा फी भरायची आहे. समजलं. ज्यांनी 2-2 हजारच फी भरलेली आहे त्यांनीसुद्धा फीज भरणं गरजेचं आहे. कमीत कमी
3 ते 3.5-4 हजार भरल्याशिवाय तुम्हाला नोट्स मिळणार नाहीत. या गोष्टीची खबरदारी घ्या मराठी मीडियमची मुलं. आणि ज्यांना इंग्लिश मिडियमच्या मुलांनी कमीत कमी 4,000 भरणं गरजेचं आहे. सो प्लीज पेड युअर फीज. कृपया फीस भरा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.